सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। उद्योगपती गौतम अदानी सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट। राज्यातील उद्योगांच्या विकासासंदर्भात दोघांमध्ये 1.5 तास चर्चा झाल्याची माहिती। शरद पवारांची राजकीय हत्या झाली, पराभव झाल्यामुळे पवार आता छोट्या गावात दौऱ्यावर। मार्करवाडीतनं सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल। शरद पवारांच्या दिल्लीतील घरी आज रात्री महत्त्वपूर्ण बैठक, तर ईव्हीएम संदर्भात चर्चा होणार। केजरीवाल आणि वकील अभिषेक मनु सिंघवींच्या उपस्थितीत ही बैठक होणार। बॅलेट पेपरवर एक निवडणूक घेऊन संशय दूर करायला काय हरकत? उत्तम जानकरांचा निवडणूक आयोगाला पुन्हा सवाल, तर फेर निवडणूक लढवण्यासाठी या ठिकाणी उत्तम जानकर आज निवडणूक आयोगाची भेट घेणार। आता आपलं सरकार बँका बुडवून खाल्लेल्या जयसिंग मोहिते पाटलांना आता 3 महिन्यात जेलमध्ये टाकणार। भाजप नेते राम सातपुतेंचं दंड थोपटत आव्हान। कुर्ला बस स्थानक अपघात प्रकरणातील मृतांचा आकडा आता वाढताच। भरधाव बसच्या धडकेमध्ये आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू तर 49 जण जखमी झाल्याची माहिती। कुर्ला बस अपघातातील चालकानं पहिल्यांदाच बस चालवल्याची धक्कादायक माहिती समोर। कंत्राटी चालक म्हणून संजय मोरे हा 1 डिसेंबरलाच कामावर रुजू। अपघातावेळी चालकानं मद्यपान केलं नव्हतं, पोलिसांची माहिती। भीषण अपघातानंतर आता बस चालकाविरोधात स्थानिक नागरिकांचा रोष। संतप्त जमावाकडून चालकाला मारहाण, चालक संजय मोरेला अटक, तर त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हाही दाखल। कुर्ल्यातील अपघातग्रस्त बसची आरटीओकडून तपासणी। बस पूर्णपणे सुस्थितीत, तर तांत्रिक बिघाड नसल्याचं समोर। ब्रेक फेल झाल्यास इलेक्ट्रिक बस पुढे जात नाही, तज्ज्ञांचा दावा। अपघातातील जखमींवर मुंबईतील भाभा रुग्णालय, सिटी, सायन कोहिनूर तसंच 7 हिल्स अशा विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू। जखमींमध्ये 3 पोलीस कर्मचाऱ्यांचाही समावेश। बेस्ट अपघातानंतर आज कुर्ला स्टेशन बाहेरील बस स्थानक बंद। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून खबरदारी। प्रवाशांचे हाल, तर चालत किंवा रिक्षानं इच्छित स्थळी जावं लागणार। कुर्ला बेस्ट अपघातातील मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदतही जाहीर, तर बेस्ट आणि मुंबई पालिकेला जखमींच्या उपचाराचा खर्च करण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश। कुर्ला अपघातातील मृतांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त करतो। घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करणार। उपमुख्यमंत्री अजित पवारांचंही आश्वासन। राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार 14 डिसेंबरला होण्याची शक्यता। केंद्रीय नेतृत्वाच्या संमतीसाठी मंत्र्यांची नावं दिलीत। भाजप हायकमांडच्या मंजुरीकडे आता लक्ष। शिखर बँक घोटाळा प्रकरणामध्ये ईडीकडनं अजित पवारांना अद्याप क्लीन चिट नाही, तर अजित पवारांना आर्थिक गुन्हे शाखा, आयकर विभाग आणि एसीबीकडून तुर्तास दिलासा। लातूरमधील शेतकऱ्यांना आम्ही नोटीस दिली नाही, महाराष्ट्र वक्फ बोर्डाचं पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण, तर प्रकरणासाठी आता चौकशी समिती केल्याची ही माहिती। हिंदूंच्या बाबतीत मोदींची भोंदूगिरी, बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचार विरोधातील आंदोलनात भाजप आणि संघ का नाही, संजय राऊतांचा सवाल। भाजप आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाची हत्या। पुण्यातील यवत गावच्या हद्दीमध्ये सतीश वाघ यांचा मृतदेह सापडला। अज्ञातांनी भर चौकात केलं होतं अपहरण। केज तालुक्यातील अपहरण झालेल्या तरुणाचा मृतदेह आढळल्यामुळे आता खळबळ, तर मस्साजोगच्या संतप्त ग्रामस्थांकडून लातूर बीड महामार्ग यावर रास्ता रोको। दोषींना अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा। संसदेत एक देश एक निवडणुकीशी संबंधित विधेयक सादर होण्याची शक्यता, तर रामनाथ कोविंद समितीचा अहवाल केंद्र सरकारनं स्वीकारला। अर्ध्या नागपूर शहराचा पाणी पुरवठा आज बंद। पेंच 4 एक्सप्रेस फिडरवर 20 तासांचं शटडाऊन। टँकरनं सुद्धा पाणी पुरवठा होणार नसल्यामुळे आता मुबलक पाणीसाठा करण्याचं आवाहन। तर मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराचं दर्शन 5 दिवस बंद राहणार। श्रींच्या मूर्तीला सिंदूर लेपन करण्यासाठी 15 डिसेंबरपर्यंत भाविकांना प्रत्यक्ष मूर्तीचं दर्शन घेता येणार नाही।
शरद पवार आणि अरविंद केजरीवाल यांच्यामध्ये आज संध्याकाळी बैठक होणार. ममता बॅनर्जींकडे इंडिया आघाडीची कमान देण्यासंदर्भात या चर्चेची शक्यता. PL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार.